बुलेटिनची सुरुवात आपण एका ताज्या बातमीपासून करूया। बलात्कार प्रकरणामध्ये अटकेत असलेल्या आसाराम बापूंचा जामीन अर्ज हा सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावलाय। खराब प्रकृतीचं कारण देत आसाराम बापूंनी सुप्रीम कोर्टामध्ये जामीन अर्ज केला होता। जोधपूर आश्रमामध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी गेल्या 3 वर्षांपासून आसाराम बापू जेलमध्ये आहेत आणि जशी आपण बातमी बघतोय त्याप्रमाणे आसाराम बापूंचा जामीन अर्ज हा सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावलाय। याचबद्दल अधिक माहिती घेऊयात। आमचे रिपोर्टर सुमेध बनसोड आता आपल्यासोबत आहे। सुमेध, काय नेमकं म्हटलंय कोर्टानं? निश्चित दर्शना, जोधपूर जवळ जे मनाई गाव आहे इथे आसाराम बापू यांचा आश्रम आहे। याच आश्रमामध्ये जी पीडित मुलगी होती ती राहायला होती आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आसाराम बापू यांच्यावर होता। 31 ऑगस्ट 2013 जोधपूर पोलिसांनी आसाराम बापू यांना अटक केली होती आणि तेव्हापासून आसाराम बापू हे कारागृहात आहे। एक मेडिकलचं कारण देत आसाराम बापूंनी सुप्रीम कोर्टामध्ये जामीन मिळावा या दृष्टीने अर्ज दाखल केला होता। मात्र या अर्जावर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने आसाराम बापूचा जामीन अर्ज फेटाळलेला, त्यामुळे मोठा धक्का जो आहे आसाराम बापूंना मिळालेला आहे। कारण मेडिकलच्या कारण देऊन सुप्रीम कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळलेला आहे। दर्शना, अगदी थँक्यू सुमेध या सविस्तर अपडेट्स बद्दल।